जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। वळसंग येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी शिवसैनिकांना थेट बळ देत राजकीय विरोधकांना स्पष्ट आणि आक्रमक शब्दात इशारा दिला। पालिका निवडणुकीदरम्यान भाजप नेत्यांनी स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून शिवसेनेच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप शिंदे यांनी केला। या कथित हस्तक्षेपामुळे स्थानिक शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांमध्ये तीव्र दरी निर्माण झाली होती। परिणामी पालिका निवडणुकीच्या प्रचारात यंत्रणेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र समोर आले होते। याच पार्श्वभूमीवर कालच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या जखमा उघडत पालिका निवडणुकीत दाखल झालेल्या छोट्या मोठ्या केसेसना शिवसेना घाबरत नाही, वेळ आली तर यांना पाहून घेऊ। आणि लाडक्या भावांनो, मी आपल्याला भेटायला आलोय, आपलं दर्शन घ्यायला आलोय। खरं म्हणजे राज्यामध्ये अतिशय मोठी दुर्घटना घडली। आमचे सहकारी दिवंगत अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। एकीकडे दुःखाचं सावट आहे, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो। दुसरीकडे निवडणूक आहे, अशा कठीण प्रसंगात प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे। कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, नेत्यांच्या निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभेच्या। त्या निवडणुका हेच कार्यकर्ते जे व्यास इथं उमेदवार आहेत ना, हे कार्यकर्ते आज जे उमेदवार आहेत तेच आपल्याला निवडून देतात। आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे आम्ही बनतो। दादागिरी बिदागिरी काय चालणार नाही इकडं। शिवसैनिक आहे इथं, अरे बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे, हा येऱ्या गबाळ्याचं काम नाही। आणि म्हणून आमच्या नादाला लागू नका, आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, निवडणूक शांततेने पार पाडली पाहिजे। कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आपण करतोय, नियम आपण पाळणारे लोक। शिंदे यांच्या या आक्रमक विधानामुळे शिवसेनेच्या गोटात जोश आणि आत्मविश्वास संचारला असून कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे। दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर हा थेट हल्ला मानला जात असून राजकीय वर्तुळात या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भाजपाच्या नेत्यांचा चेव उतरवण्यासाठी शिवसेना पुढील पाऊल काय उचलणार? उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर सोलापूरच्या राजकारणात पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।